ऑल इंडिया जोक या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि आनंदी रहा, हसत रहा. बाई, अरे केळी काय भाव दिली? केळीवाला 30 रुपये डझन. बाई, अरे पण फार नरम आहेत. केळीवाला, अहो बाई, कधीतरी खायला पण घेत जा की. मधू तिच्या लहान बाळाला पाजत असते. बाजूला असलेली शेजारीण म्हणते, अगदी बापासारखं चोखतो. चाळीत भांडणे चालू असतात. मुलीची आई, तुमचा मुलगा बाहेर काय उद्योग करतो ते माहीत आहे का तुम्हाला? मुलीची आई, तुमची पण मुलगी काय धुतल्या तांदळासारखी नाही. तिची पपई बघा, पार नासून गेलेली आहे. तिचे पेरू तर बघा, दाबून दाबून पेरूचा तर वासच उठलाय. अख्ख्या गल्लीने तिला तेल लावून पचापच केलं. शाळेमध्ये मुख्याध्यापक साहेबांचा निरोप समारंभ. बाईंना भाषण करायला सांगितलं. त्यांना अगदी भरून आलं. त्या एवढंच बोलू शकल्या. मुख्याध्यापक साहेब रोज तेल लावून चोळत असत. सरांच्या सोबत काम करता करता मला दिवस कसे गेले ते कळलंच नाही. मुलगी, ऑफिसमध्ये माझं लैंगिक शोषण होतंय. मैत्रीण, का ग, काय झालं? मुलगी, अगं ऑफिसातला सावंत मला सारखा म्हणतो, तुझ्या केसांचा वास खूप छान येतोय. मैत्रीण, मग वाईट काय आहे त्यात? मुलगी, अगं त्याची उंची 2.5 फूट आहे. 15 तारखेला बाहेर जाताना एखादी मुलगी जर वाकडी चालत निघाली तर समजायचं तिचा व्हॅलेंटाईन डे जोरात साजरा झालाय. नुसता तेल लावून पचापच. झिंगाडे सर, टक्कल असलेल्या बऱ्याच पुरुषांच्या पॅन्टचे खिसे आतून फाटलेले का असतात? गण्या, त्यांनाही कधी कधी वाटतं की केसातून हात फिरवावा. झिंगाडे सर, तू बाहेर ने केडपटा, तुला कितीदा सांगितलं आहे तू शाळेत येत नको जाऊ. इसकी मोहब्बत पर कैसे शक करूं यारो, शादी का कार्ड देने आई थी, फिर भी पचापच देकर गई. एका मुलाने एका मुलीला प्रपोज केलं. ती हसून पुढे जाऊ लागली. मुलगा, कमीत कमी उत्तर तर दे. मुलगी, आजपासून तू स्वतः हलवायचं नाही. आजपासून मी हलवते तुझं तेल लावून. मी एकदा बसने प्रवास करत होतो. शहरातील एक मुलगी माझ्या सीटवर येऊन बसली. झोपेत माझा हात तिच्या पेरूला लागला. मी म्हणालो, सॉरी हो, चुकून झोपेमध्ये माझा हात लागला. मुलगी म्हणाली, काही नाही हो, असू द्या. चोळाचं असलं तर चोळा, दूध प्यायचं असलं तर दूध प्या. बाई, अरे केळी का? सर, तू आज पण होमवर्क नाही केलास. सांग आता तुला काय शिक्षा देऊ. राजू, सर, ती लास्ट बेंचवर मुलगी आहे ना, तिने पण होमवर्क नाही केला. तुम्ही असं करा, आम्हा दोघांना पण बाथरूममध्ये बंद करा आणि एक तेलाची बाटली द्या. नवरा,
तू चड्डी घालू नकोस बायको, प्लीज घालू द्या. 10 दिवस झाले नुसतं तेल लावून पचापच करताय. मुलगा, 10 रुपये घे आणि मला दूध पिऊ दे. मुलगी, मी दाबून घ्यायचे 500 घेते आणि चोकायचे 1000. मी दूध प्यायला देत नाही. ती आपलं नाव एंजल प्रिया सांगते आणि ट्रू कॉलरवर रुपारंडी लिहून येतं. जेव्हा मुलगी नमस्कार करायला वागते तेव्हा काय दिसते? संस्कार दिसतात. आणि तुम्ही जो विचार केला त्यावरून तुमचे संस्कार दिसले. ट्रिंग 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 ट्रिंग. प्रकाश आहे का? नाही हो. मग एडपटा मेणबत्ती लाव की. बॉय, मैं बंदूक और गिटार दोनों चलाना जानता हूँ. तय तुम्हें करना है कि तुम कौन सी धुन पर नाचोगी. गर्ल, फालतू गोष्टी सांगू नकोस. पचापच करता येते का तेल लावून ते सांग. बारीक पप्पूच्या. निळू फुले सनी लिओनला सायकलवर पुढे बसून फिरायला घेऊन गेले. सनी लिओन, निळूजी, माझ्यासारख्या कडक मालला बघून तुमचा उठत नाही का? निळू फुले, अगं वेडे, ही लेडीज सायकल आहे. तुझ्या लक्षात आले नाही का तू कशावर बसली आहेस? मुलीचे लग्न झाल्यानंतर मुलगी सासरी जाते. सासरी जाऊन आल्यावर तिची आई तिला विचारते, काय ग, माझी साडी घातली होती का? मुलगी म्हणते, इथे हे 8 दिवसापासून साधी चड्डी घालू देत नाहीत. साडी कुठून घालणार? काल आमरस बनवण्यासाठी आंबे पिळत होतो तेव्हा शेजारीन आली आणि म्हणाली, आंबे छान पिळता, कधीतरी माझे पण आंबे पिळून द्या ना. पण मी अजून विचार करतोय की तिने मदत मागितली की ऑफर दिली. मॅडम, मुलांनो, अशी कोणती गरम वस्तू आहे जी तुम्ही तोंडात घेऊ शकत नाही? बंड्या, मॅडम, चालू असलेले लाईट बल्ब. मॅडम, ते बरं कसं? बंड्या, काल रात्री वहिनी दादाला म्हणत होती, बल्ब चालू आहे, मी तोंडात घेणार नाही. समुद्रात पोहताना चड्डी गेली वाहून. हे गेले शोधायला आणि बाकीचे गेले पचापच करून. महिला, डॉक्टर, हल्ली थकवा फार जाणवतोय. डॉक्टर, शरीर संबंध, पचापच वगैरे. महिला लाजून, हो, दररोजच न चुकता. डॉक्टर, ठीक आहे, पण आता रविवारी तरी बंद करा. महिला, अरे देवा, नवरा तर फक्त रविवारीच घरी असतो, त्याला नाही कसे म्हणायचे? पप्पू, एक मेनफोर्स द्या. मेडिकलवाला, तू चव्हाणांचा ना रे? पप्पू, अंकल, मेंटोस बोललो, मेंटोस. 1-2 विक्स पण द्या, गळा खूप खराब झाला. बायको, मला घटस्फोट पाहिजे. नवरा, थंडी संपल्यावर देतो.